मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं मी श्रीमंत असावं, माझ्या खिशात कायम पैसा असावा, मला जी गोष्ट हवी असेल, मला जी वस्तू हवी असेल ती प्रत्येक गोष्ट मला घेता यावी. प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या घरामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक गरजेची वस्तू असावी, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती कायम पैशांनी श्रीमंत असावा. आपण त्यासाठी कष्ट करतो, कारण बघा, पैसा पाहिजे असेल तर कष्ट कुणालाच चुकत नाही. आपण मेहनत करतो, पण बऱ्याच वेळा काय होतं, कष्ट करूनही, मेहनत करूनही आपल्याकडे हवा तितका पैसा येत नाही, आपली प्रगती होत नाही. आपल्याला एखादी छोटीशी वस्तू घ्यायची असते, म्हणजे आपल्याला एखादी छोटी बाईक घ्यायची असते, एखादी स्कूटी घ्यायची असते, घरात एखादा फ्रीज घ्यायचा असतो, स्वतःचं एखादं घर घ्यायचं असतं. इच्छा छोटी असते, त्यासाठी कमावतो, कष्ट करतो, पण ती इच्छा पूर्ण होत नाही, कारण तुम्हाला लक्ष्मी जी आहे ना, ही लक्ष्मी साथ देत नाही. बघा, काही लोक अशी असतात की जी दिवसातून 2 ते 3 तास काम करतात, फार फार 4 तास काम करतात, काम खूप कमी, म्हणजे कष्ट मेहनत खूप कमी करतात, पण लक्ष्मीची साथ त्यांना अशी असते ना की ती लक्ष्मी त्यांच्या आयुष्यात त्यांना हवी ती गोष्ट देते, भरभराट करते. मग आपण बऱ्याच वेळा विचार करतो की मी इतकं करूनही, सगळं करूनही का माझ्याकडे लक्ष्मी येत नाही, का माझ्याकडे पैसा येत नाही, का माझी प्रगती होत नाही. बघा, जर तुम्हालाही तुमची प्रगती करायची असेल, तुम्हालाही लक्ष्मी तुमच्याकडे असावं असं तुम्हाला वाटत असेल, तर कष्टासोबत, मेहनतीसोबत आता मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे ते अवश्य करा. तुम्ही लहानपणापासून तुमच्या आजीकडून किंवा आईकडून ऐकलं असेल की मीठ हे रात्रीच्या टायमाला कधीही घराबाहेर काढू नये, मीठ कुणाच्याही हातामध्ये देऊ नये. कुणीही मीठ मागायला आलं तर त्याला पैसे द्या, पण मीठ कधी देऊ नका. हे तुम्हाला आईकडनं तुमच्या कळालं असेल का, तर मीठ लक्ष्मीचं स्वरूप आहे. लक्ष्मीला रात्री घराबाहेर काढत नाही, लक्ष्मीला कधीही फेकलं जात नाही. शिवाय कुणीही दारात जर आलं तर आपल्या घरातली लक्ष्मी त्याच्याकडे देत नाही. म्हणून मीठ कधीही कुणाला देत नाही, दान करत नाही, किंवा घराच्या बाहेर ते फेकलं जात नाही. बघा, मिठाने आपण श्रीमंत होऊ शकतो, मिठाने आपण लक्ष्मीला आकर्षित करू शकतो, पण जेव्हा दोष लागतात तेव्हा याच मिठाने आपण गरिबीत सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला काही छोट्या छोट्या गोष्टी सांगते, त्या अवश्य बघा. सगळ्यात पहिली गोष्ट, जर मीठ चुकून हातातून खाली पडलं, सांडलं, तर ते मीठ कधीही केरसून, म्हणजे आपली जी झाडू असते त्याने कधीही ते मीठ साफ करायचं नाही. एखादं ओलं कापड करायचं आणि त्या ओल्या कापडाने ते जे मीठ आहे ते व्यवस्थित टॅप करून घ्यायचं, आणि ते कापड जे आहे ते बेसिनमध्ये किंवा नळावरती ते तुम्ही फ्लश करू शकता. दुसरी गोष्ट, मीठ जर सांडलेलं असेल त्याला पाय लावायचा कधीच नाही. जर मिठाला पाहिलं तर लक्ष्मीचा खूप मोठा अपमान होतो, आणि लक्ष्मीच्या शापाने आपल्याकडे गरिबी आणि दरिद्रता येते. कुणी कितीही दारात मीठ मागायला आलं की आज मीठ संपलंय, संध्याकाळी आणते, थोडंसं मीठ द्या, चुकूनही त्या व्यक्तीला मीठ द्यायचं नाही. दुसऱ्याच्या घरात जर मीठ दिलं तर आपली लक्ष्मी त्या घरामध्ये निघून जाते. या कॉमन गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवा. बघा, आता मी तुम्हाला मिठाचा सगळ्यात पहिला उपाय सांगते. कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी हा पहिला उपाय तुम्ही करू शकता. तुम्हाला लाल रंगाचं छोटंसं कापड घ्यायचं आहे, देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे, तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा लावायचा आहे. जे कापड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मुठभर मीठ ठेवायचं आहे. त्या मिठाच्या वरती एक सिक्का ठेवायचा आहे. जे कापडावर मीठ ठेवलं त्याच्यावरती एक सिक्का ठेवायचा आहे, आणि त्या सिक्क्याच्या वरती, म्हणजे 1 रुपयाचा, 5 रुपयाचा जो सिक्का ठेवला आहे त्याच्यावरती तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे. मिठावरती सिक्का, सिक्क्याच्या वरती सुपारी, आणि सुपारीच्या बाजूला एक हळकुंड ठेवायचा आहे. यावरती तुम्हाला हळदी कुंकू घालायचं आहे, म्हणजे त्याची पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू तुम्हाला घालायचं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या मिठाच्या वरती एक धारी लिंबू ठेवायचा आहे. आता म्हणाल की ताई, एक धारी लिंबू कुठून आणू? बघा, एक धारी लिंबू हे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, पैशांची प्रत्येक कठीणातील कठीण समस्या दूर करण्यासाठी, अर्जंट पैसे हवे असतील, तुम्हाला अचानक धनलाभ हवा असेल, तर एक धारी लिंबू हे अत्यंत पॉवरफुल मानलं जातं. तुम्ही कुठेही सर्च करा, तुम्हाला एक धारी लिंबाचे लक्ष्मी प्राप्तीचे उपाय असंख्य मिळतील. एक धारी म्हणजे बघा, लिंबू गोल असतं, त्याला एका कडेला धार असते, छोटीशी एक रेष दिलेली असते. तुम्ही 10 लिंबू बघितले, त्यात एक तरी तुम्हाला एक धारी लिंबू मिळून जाईल. कुठेही शोधा, पण एक धारी एक लिंबू घ्या, आणि आता हे लिंबू त्या मिठावरती
ठेवा. सुपारी, सिक्का, हळकुंड आणि हे लिंबू सर्व गोष्टी त्या कापडामध्ये ठेवल्या की कापडाला गाठ मारा. आता तयार केलेली पोटली जी आहे, ही तयार केलेली पोटली 2 हातामध्ये पकडा. माता लक्ष्मीवरून ती अशी ओवाळा. 7 वेळा ओवाळा. ओवाळल्यानंतर पुन्हा ती हातात पकडा. 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमाची याच्यावर सेवा करा. 3 वेळा सेवा करून झाल्यानंतर ही पोटली तिथून उचला आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतून किंवा बाहेरून लावा. आत बाहेर तुमच्यावरती आहे, तुम्ही कुठेही लावा, पण ती पोटली आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्ही लावून द्या. आता ही किती दिवस ठेवायची, तर जोपर्यंत तुम्हाला हवा तितका पैसा येत नाही आहे, पैशांची अडचण दूर झाल्यासारखं वाटत नाही आहे, तोपर्यंत ते घराच्याच दाराला ठेवायचं. एक 6 महिन्यामध्ये किंवा फार फार 3 महिन्यानंतर तुम्हाला जाणवेल की घरातील भरपूर निगेटिव्हिटी, दरिद्रता, अवलक्ष्मी, गरिबी आता घराच्या बाहेर जात आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला यश मिळत आहे, प्रगती होत आहे, घरातले क्लेश कलह कमी झालेले आहेत, घरात सुख येत आहे, घरात एकोपा येत आहे. तुम्हाला अवघ्या 2-4 दिवसापासून याचा अनुभवायला सुरुवात होईल. 3 महिन्यामध्ये घरातलं पूर्ण वातावरण अत्यंत पवित्र होईल. जेव्हा तुम्हाला वाटेल सगळं चांगलं झालं आहे, तेव्हा ते सोडायचं. ती दाराला लावलेली पोटली आहे ती काढायची. घराच्या बाहेर जायचं, आपल्या घराच्या बाहेर जायचं. कुठेही नदी असेल, नाळं असेल, वाहतं पाणी असेल, त्यामध्ये ते सोडून द्यायचं. बघा, हे नदीत किंवा कुठल्याही वाहत्या पाण्यातच सोडायचं, कुठेही टाकून किंवा कुठेही फेकून यायचं नाही. दुसरा उपाय तुम्हाला सांगते, हळदीचा. सगळ्यांनाच माहिती आहे की हळद ही लक्ष्मीला खूप प्रिय आहे. बघा, कुठली छोटी मोठी पूजा असेल, माता लक्ष्मीची सेवा असेल, हळद पहिली चढवली जाते. भगवान श्रीहरी विष्णूंनाही प्रसन्न करण्यासाठी हळद ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तुम्हाला 7 हळकुंडा घ्यायच्या आहेत. किती? 7 हळकुंडा घ्यायच्या. लाल धाग्यामध्ये 7ही हळकुंडा बांधायच्या. पहिलं हळकुंड धाग्यामध्ये बांधाल, लाल पिवळा कलावा किंवा नुसता लाल धागा घ्या. पहिलं हळकुंड धाग्यात बांधाल तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आणि ओम ह्रीम श्रीम क्लीम हा मंत्र, 2 मंत्र म्हणायचं, हळकुंड बांधायचं. पुन्हा दुसरं हळकुंड ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम ह्रीम श्रीम क्लीम, बस एवढंच. असे तुम्हाला 7ही घेतलेले हळकुंड धाग्यात गुंफायचे आहेत आणि प्रत्येक वेळा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे. हळकुंडांची माळ तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करून इच्छा व्यक्त करून उचलायची आहे आणि जिथे तुळशीचं रोप असेल, बघा हा उपाय आठवड्यातील कुठल्याही दिवशी किंवा स्पेसिफिक दिवस हवा असेल तर मंगळवार किंवा शुक्रवारी करा. आता ती हळकुंडांची माळ तिथून उचलायची आहे आणि तुम्हाला तुमच्या घरात, अंगणात, दारात असणाऱ्या तुळशीला बांधायची आहे. ही हळकुंडांची माळ तुळशीला बांधल्यानंतर तिथे तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा लावायचा आहे. आता जसं तुम्हाला अनुभव येईल, 1-2 दिवसात, 4 दिवसात, जसं तुमच्याकडे पैसा येईल की हो हा उपाय केला आणि 2 दिवसामध्ये माझे एका व्यक्तीने पैसे घेतले होते ते दिले, तेव्हा एक हळकुंड जे आहे ते धाग्यातून सोडायचं आणि त्या तुळशीच्या मातीमध्ये ते दाबून द्यायचं. पुन्हा 2-4 दिवसात अनुभव येईल की अजून एक माझं पैशांचं काम झालं, तेव्हा दुसरं हळकुंड काढायचं, पुन्हा ते मातीत दाबायचं. जशी जशी प्रगती होईल, यश मिळेल, मुलांना यश मिळेल, पतीचं प्रमोशन किंवा पतीची प्रगती होईल, जसा जसा तुम्हाला लाभ होईल, जशी जशी तुम्हाला अनुभूती येईल, तसं एक एक हळकुंड तुम्हाला फक्त काढून ते तुळशीच्या मातीमध्ये दाबायचं आहे. तुम्हाला सांगते, 7 हळकुंड मातीत दाबायला 7 महिने लागले तरीही चालतील, 4 महिने लागले तरीही चालतील, काही लोकांना 7 दिवस पण खूप होतील. पण तुम्हाला सांगते, या उपायाने तुमच्या घराकडे 4 दिशांनी लक्ष्मी म्हणजे आकर्षित होईल. तुमच्या घरात असणाऱ्या दारिद्र्याचा आणि गरिबीचा नाश होईल. जसं हळकुंडांची माळ तुम्ही तुळशीला बांधाल, तशी एक चहूबाजूने एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घराकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होईल आणि तीच पॉझिटिव्ह एनर्जी घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मकता, अवलक्ष्मी घराच्या बाहेर काढून घराकडे सकारात्मकता आणून पैशांची प्रत्येक अडचण दूर करून तुमच्याकडे लक्ष्मी प्राप्तीचा प्रत्येक मार्ग खुला करेल. खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितल्यात. 2ही उपाय करा. दोघांपैकी एक वाटलं तर एक करा, नक्की करा.